नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे करणार आहे एकदम झणझणीत असा चिकनचा रस्सा. भाकरीसोबत चपातीसोबत असा मस्त आपण कोल्हापुरी चिकनचा रस्सा करणार आहे. त्यासाठी आपण रेसिपी बघूया. सर्वप्रथम आपल्याला चिकन मस्त गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 2 वेळा धुवून घेऊन मग त्यामध्ये आपल्याला 1 चमचा दही घालायचा आहे. दही आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी घालावं लागेल. त्याला एक चांगलं असं सगळ्याला लागेल असं लावून घ्या. त्यानंतर त्यामध्ये हळद, 1 चमचा मीठ, इथे फक्त 1 चमचा घालून द्यायचा आहे. चवीप्रमाणे नंतर आपण रश्श्यामध्ये घालू शकतो. आता मस्त सगळ्या चिकनला लागेल असं त्याला लावून घ्या. त्याला परतून हे करून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला काही बाकी घालायचं नाही आहे, फक्त 2च इन्ग्रेडियंट आपल्याला काफी आहेत. आता इथे बघू शकता तुम्ही. ते आता आपल्याला 15 मिनिट्स ठेवायचं आहे झाकून. मस्त फ्रीजमध्ये ठेवून द्या. तोपर्यंत आपण फोडणीसाठी मस्त बारीक 1 कांदा चिरून घ्यायचा आहे. 1 टोपा गरम करून त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल मस्त तापल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला 1 कांदा तो टाकून घ्यायचा आहे. कांदा आपण स्टार्टिंगला मोठ्या गॅसच्या आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. परतून घेऊन मस्त त्याला लालसर होईल असं आपण त्याला सारखं परतत राहायला पाहिजे, जेणेकरून ते खाली लागणार नाही आपल्या भांड्याला. परतून घ्या. ते हलवत राहायचं आहे आपल्याला सारखं. हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं त्यामध्ये चिकन घालायचं आहे. त्यामध्ये चिकन आता बघू शकता तुम्ही, आपण चिकन घातलेलं आहे. 15 मिनटं आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. चांगलं त्याला असं सगळं लागायला पाहिजे असं. ते आपण चिकन घालून घेऊन आता त्याला परतून घेऊया. फक्त त्यामध्ये काही नाही घालायचं, चिकन तेवढंच आपल्याला घालायचं नाही, पाणी पण घालायचं. त्यामध्ये आता आपण चांगलं परतून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण परतून घेत आहे मस्त. आणि त्याला पाणी नाही घालायचं आहे, कारण का ते आपणच शिजून आपण आपलं स्वतःचं पाणी सोडून देईल. तर इथं झाकून एक वाफ काढून घेऊया. वाफ ही 10 मिनटं तरी ठेवावी लागेल. आता इथे चेक करून आपल्याला बघावं लागेल चिकन शिजलेलं आहे की नाही, जेणेकरून चिकन मस्त असं चांगलं शिजू द्या. आता उकळी बघू शकता, त्याचा सूप रेडी झाला आहे. आतमध्येच उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे आपलं घरचं तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट घालून घेऊन आता हे एकदम वरती परतून घ्यायचं आहे, कारण आपलं चिकन आता शिजलेलं आहे. त्यासाठी आपल्याला वरून फक्त हलवून घ्यायचं आहे. फार जोरात केलं की ते चिकन सुटायला चालू होईल. तोपर्यंत आपण एक मसाल्याचं करूया. त्यासाठी आपण 1 वाटी आपल्याला खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे, कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि आपल्याला आल्याचा 1 तुकडा घातलेला आहे. 10-12 पाकळ्या आपल्या लसणाच्या घातलेल्या आहेत. आता ते मस्त बारीक मिक्सरला लावून घ्या. आता इथे ह्याची एक उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही कसं लाल भडक एकदम तरी आल्यासारखं दिसत आहे. हा वास पण छान येत आहे. आता आपण लावलेला मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त आता ते परतून घ्यायचं आहे. अजून पण आपण ह्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, स्वतःचंच पाणी सोडलेलं आहे. त्याच्यावरतीच आपण आतापर्यंत करून घ्यायचं आहे, कारण ते चांगलं शिजेल, ते आतपर्यंत मुरवून जाईल, त्याला चांगली टेस्ट येईल. बघू शकता आता आपण त्यामध्ये उकळलेलं पाणी वतायचं आहे. जेवढं आपल्याला रस्साची गरज आहे तेवढं आपण त्यामध्ये पाणी वतून घ्यायचं आहे. मी इथे दाखवायला विसरले. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आता उकळी आलेली आहे आणि आपलं चिकन एकदम खाण्यासाठी मस्त रेडी आहे.